नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। इथे बोर्डवर एक संख्या लिहिली आहे आणि ही संख्या जर आपल्याला वाचायला सांगितली तर आपल्याला वाटतं की ही एवढी मोठी संख्या आहे आणि ही संख्या वाचायची कशी, आपल्याला खूप अवघड वाटतं। परंतु या संख्येतील अंकांची स्थाने जर आपण समजून घेतली तर ही संख्या आपल्याला अगदी सहजपणे वाचता येईल। आता आपण या संख्येतील प्रत्येक अंकाचं स्थान लिहूया। हा 9 हा अंक एकक स्थानी आहे आणि हे स्थान लिहिताना उजवीकडून डावीकडे लिहायचे। 9 हा अंक एकक स्थानी आहे। 8 हा अंक दशक स्थानी आहे। 6 हा अंक शतक स्थानी आहे। 2 हा अंक हजार स्थानी आहे, म्हणजे सहस्त्र स्थानी आहे। 5 हा अंक दशहजार स्थानी आहे। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार। आता हा 1 हा अंक लक्ष स्थानी आहे। लक्ष म्हणजे लाख। 1 हा अंक लक्ष स्थानी आहे। 3 हा अंक दशलक्ष स्थानी आहे। लक्ष, दशलक्ष। आता 5 हा अंक कोटी स्थानावर आहे। 7 हा अंक दशकोटी स्थानावर आहे आणि 4 हा अंक अब्ज स्थानावर आहे। बघा, आपण या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थाने लिहून घेतली। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज ही आहे 10 अंकी संख्या। आता 10 अंकी संख्यांचं वाचन करताना दशकोटी व कोटी स्थानावरचे अंक एकत्र वाचतात, तसेच दशलक्ष आणि लक्ष स्थानावरचे अंक देखील एकत्र वाचतात आणि दशहजार व हजार स्थानावरचे अंक सुद्धा एकत्र वाचतात। 10 अंकी संख्यांचं वाचन करताना दशकोटी, कोटी, दशलक्ष, लक्ष आणि दशहजार व हजार स्थानावरचे अंक एकत्र वाचतात आणि संख्या वाचन सुलभ व्हावे म्हणून या संख्येमध्ये स्वल्पविराम देतात। आता ही संख्या खाली मी पुन्हा लिहिते। 4 7 5 3 1 5 2 6 8 9। संख्या वाचन सुलभ होण्यासाठी त्या संख्येमध्ये स्वल्पविराम द्यावा लागतो। स्वल्पविराम देताना उजवीकडून 3 अंक सोडून स्वल्पविराम देतात आणि त्यानंतर 2-2च्या अंतराने म्हणजे 2-2चे गट करून स्वल्पविराम देतात। आता आपण या संख्येचं वाचन करू। 4 हा अंक अब्ज स्थानावर दिलेला आहे म्हणून 4 अब्ज। 7 हा अंक दशकोटी स्थानावर आहे व 5 हा अंक कोटी स्थानावर आहे। हे दोन्ही अंक आपल्याला एकत्र वाचायचे। 75 कोटी। 3 हा अंक दशलक्ष स्थानावर आहे व 1 हा अंक लक्ष स्थानावर आहे, म्हणून हे दशलक्ष व लक्ष स्थानचे अंक एकत्र वाचतात। 31 लक्ष। आता 5 आणि 2 हे अंक दशहजार व हजार स्थानी आहेत, हे सुद्धा एकत्र वाचायचे। 52,000। 6 हा अंक शतक स्थानावर आहे म्हणून 600 आणि 8 हा अंक दशक स्थानावर आहे व 9 हा अंक एकक स्थानावर आहे 89। 8 दशक 9 म्हणजे 89। आता पुन्हा आपण ही संख्या वाचू। 4 अब्ज, 75 कोटी, 31 लक्ष, 52,689। संख्येतील अंकांची ही स्थाने जर आपण लक्षात ठेवली तर आपल्याला कोणतीही संख्या अंकात लिहिता येईल किंवा अंकात लिहिलेल्या संख्येचं वाचन अगदी सहजपणे करता येईल।
आता आपण यावर आधारित काही क्वेश्चनचा सराव करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे 33,70,278 ही संख्या अंकात लिहा. आता आपल्याला 33 कोटी म्हणजे दशकोटीपर्यंतचे अंकांची स्थानं लिहावे लागतील, कारण इथं 33 कोटी ही संख्या दिलेली आहे ना, म्हणून दशकोटीपर्यंत अंकांची स्थाने आपण लिहून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, कोटी, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. तर 33 कोटी म्हणून आपण दशकोटी आणि कोटीच्या घरामध्ये 33 लिहायचं. 33 कोटी. दशकोटी आणि कोटी स्थानावरचे अंक एकत्र वाचतात. 33 कोटी 70,000. दशहजार व हजार स्थानचे अंक देखील एकत्र वाचतात, म्हणून 70,000 कसे लिहायचे? दशहजारच्या घरामध्ये 7 लिहायचे. 7 दशहजार म्हणजे 70,000 आणि 70,000. दशहजारच्या घरामध्ये आपण 7 लिहिले आणि हजारच्या घरामध्ये 0 लिहायचा. 70,200 म्हणून शतकाच्या घरामध्ये 2 लिहायचे. 78 आणि इथं दशक व एककच्या घरामध्ये हे 7, 8 म्हणजे 78 लिहायचे. आता दशलक्ष आणि लक्षस्थानी इथं रिकामच राहिलेलं आहे, म्हणून आपण इथं 0 लिहायचे. इथं कोणतीच संख्या नाही आहे म्हणून 0 लिहायचे. बघा आता आपण याला स्वल्पविराम देऊ. संख्या वाचन सुलभ व्हावे म्हणून स्वल्पविराम देतात, आणि स्वल्पविराम देताना उजवीकडून डावीकडे 3 अंक सोडून आणि त्यानंतर 2-2च्या गटाने स्वल्पविराम देतात. आता आपण ही संख्या वाचूया. 33 कोटी 70,278. बघा आली का नाही आपली संख्या? 33 कोटी 70,278. आता ही संख्या खाली लिहून घेते. अशा प्रकारे या संख्या आपल्याला अंकामध्ये अगदी सहजपणे लिहिता येतात. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सेकंड क्वेश्चन आहे 4001537 या संख्येचे वाचन कसे करता येईल? आता संख्येतील अंकाचं वाचन असो किंवा एखादी संख्या अंकामध्ये लिहायची असो, प्रश्न कसाही विचारला तरी सुद्धा आपल्याला संख्येतील अंकांची स्थानं अगोदर माहिती पाहिजे, तर आपल्याला तो प्रश्न इझिली सॉल्व करता येतो. आता आपण अंकांची स्थाने इथं लिहू. अंकांची स्थाने जर आपली पाठ झाली तर आपल्याला लिहिण्याची गरज पडणार नाही. इथं मी समजून देण्यासाठी लिहिते. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. आता आपण याचं वाचन करू. वाचन करण्या अगोदर आपण स्वल्पविराम देऊन घेऊ. स्वल्पविराम दिला तर वाचन आपल्याला सहजपणे करता येतं. स्वल्पविराम देताना उजवीकडून 3 अंक सोडून स्वल्पविराम देतात, त्यानंतर 2-2च्या गटाने स्वल्पविराम देतात. आता ही संख्या आपण वाचू. 40,01,537. बघा कशी वाचली. इथं स्थानं लिहिलेत, इथं बघू आपण. 4 दशलक्ष आणि 0 लक्ष म्हणजे 40 लक्ष. 4 दशलक्ष म्हणजे 40 लक्ष. 40 लक्ष आणि इथं दशहजारच्या जागेवर काहीच नाही आहे ना, हजारच्या जागेवर 1 आहे, म्हणून 1000 आणि 537. 40 लक्ष 1,537. अशा प्रकारे आपण या संख्येचं वाचन केलं. थर्ड क्वेश्चन आहे 9.9 ही संख्या अंकात लिहा. अक्षरी संख्येचं अंकात लेखन करण्यासाठी
आपण अंकांची स्थाने अगोदर लिहून घ्यायची, मग आपलं उत्तर चुकत नाही. इथं दशलक्ष 9 दशलक्ष आहे म्हणून दशलक्षापर्यंत अंकांची स्थाने लिहून घेतली. आता आपण ही संख्या अंकात लिहूया. 9 दशलक्ष म्हणून दशलक्षाच्या घरामध्ये 9 लिहायचे आणि 9 म्हणून एककच्या घरामध्ये 9 लिहिले आणि राहिलेल्या जागी काहीच नाही म्हणून 0 लिहायचे. आणि आता आपण याला स्वल्पविराम देऊ. स्वल्पविराम दिल्यामुळे वाचन सुलभ होते. 9 दशलक्ष 9 म्हणजेच 90 लक्ष 9. हे 9 दशलक्ष म्हणजेच 90 लक्ष. 9 दशलक्ष 9 म्हणजेच 90 लक्ष 9. वाचन करताना हे अंकांची स्थानं लिहिली नाही तरी पण चालतात. आपण मनातले मनात म्हणू शकतो. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. परंतु संख्या अंकात लिहिताना मात्र अंकांची स्थानं लिहिणं गरजेचं आहे. 4th क्वेश्चन आहे 15,000 म्हणजे 3 वेळा 0 15 15 या संख्येचे वाचन कसे करता येईल. आता आपण या प्रत्येक अंकाचं स्थान लिहून घेऊ. हे आपलं पाठ झालेलंच आहे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, हे दशकोटी आणि कोटीचं वाचन एकत्र करतात. ह्या दशलक्ष आणि लक्षाचं वाचन एकत्र करतात आणि दशहजार व हजार स्थानच्या अंकाचं वाचन देखील एकत्र करतात. आता इथं 0 दिलं त्याच्यामुळे याचं वाचन होणार नाही. फक्त ह्या 1000चंच वाचन होईल. आता आपण बघू या संख्येचं वाचन कसं करता येईल. 15 कोटी, 1 दशकोटी आणि 5 कोटी म्हणजेच 15 कोटी. इथं काहीच नाहीये. हे दशहजारच्या घरात पण 0 आहे. हजारच्या घरामध्ये 1 आहे म्हणून 1000. शतकाच्या घरामध्ये 5 आहे म्हणून 500 आणि दशक व एककच्या घरामध्ये 1 व 5 आहे म्हणजेच 15. 15 कोटी 1515. काय वाचन करता येईल याचं. 15 कोटी 1515. 15 कोटी 1515 असं या संख्येचं वाचन करता येईल. किंवा 15 कोटी 1515 असं सुद्धा या संख्येचं वाचन करता येईल. 1515 म्हणजेच 1515 म्हणून 15 कोटी 1515 असं सुद्धा या संख्येचं वाचन करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 अब्ज 80,808 ही संख्या अंकात लिहा. इथं अब्जापर्यंत आहे म्हणून अब्जापर्यंत अंकांची स्थाने लिहून घेतली. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज. आता 8 अब्ज आहे म्हणून अब्जच्या घरामध्ये 8 लिहायचे. अब्जानंतर इथं काहीच नाहीये. डायरेक्ट 80,000 आहेत. मग 80,000 कुठे लिहायचे. ह्या दशहजार आणि हजारच्या घरामध्ये लिहायचे. 80,000 808 800 म्हणून शतकाच्या घरामध्ये 8 लिहायचे आणि 808 हे 8 एककाच्या घरात लिहायचे आणि राहिलेल्या जागी 0 लिहायचा. इथं एक 0, इथं एक 0, इथं एक 0, इथं एक 0 आणि इथं दशक स्थानी सुद्धा 0 लिहिला. आता आपण ह्याला स्वल्पविराम पण देऊन घेऊ. बघा 8 अब्ज 80,808 ही संख्या आपण अगदी सहजपणे लिहिली. ही अंकांची स्थानं आपली
पाठ झाली तर आपल्याला संख्या अगदी सहजपणे लिहिता येते. आता लास्ट क्वेश्चन आहे, एका संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे, दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे व उर्वरित स्थानांवर 0 हा अंक असल्यास त्या संख्येचे वाचन व लेखन कसे करता येईल. आता या प्रश्नात दिलेली माहिती आपण या अंकांच्या स्थानामध्ये लिहूया. इथं दशलक्ष स्थानी कोणता अंक आहे, 7 हा अंक आहे आणि एकक स्थानी 5 हा अंक आहे, म्हणून दशलक्ष स्थानापर्यंत अंकांची स्थाने लिहून घेतली. एकक स्थानी 5 हा अंक आहे म्हणून इथं एककाच्या घरामध्ये 5 लिहिले आणि दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे म्हणून इथं दशलक्षच्या घरामध्ये 7 हा अंक लिहिला व उर्वरित स्थानांवर 0 हा अंक आहे म्हणून राहिलेल्या स्थानांवर आपण 0 लिहिले. आता या संख्येचं वाचन व लेखन कसं करता येईल. आता आपण संख्या लिहिली, इथं स्वल्पविराम देऊन घेऊ. संख्येचं लेखन केलं आपण. आता याचं आपण वाचन करूया. संख्येचं वाचन करताना दशलक्ष व लक्ष स्थानचे अंक एकत्र वाचतात, दश हजार व हजार स्थानचे देखील अंक एकत्र वाचतात. इथं 0 दिलेले आहेत दश हजार व हजार स्थानी, त्याच्यामुळं हे वाचता नाही येणार. आपल्याला फक्त एवढंच वाचावं लागेल. 70 लक्ष, 7 दशलक्ष म्हणजेच 70 लक्ष 5. इथं मध्ये 0 आहे त्याच्यामुळं हे काहीच नाही वाचायचं, डायरेक्ट 70 लक्ष 5. याचं वाचन कसं करता येईल. 70 लक्ष म्हणजेच 70 लाख, 70 लक्ष 5 असं या संख्येचं वाचन करता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचं वाचन व लेखन सोप्या पद्धतीने कसं करायचं हे शिकलो आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.